मी तुम्हाला सगळं सामान दाखवणार आहे। मी फिरायला गेल्यावर काय काय घेऊन आलोय, कोणत्या कोणत्या गोष्टी मी आणलेल्या आहे। मी चाललोय बाहेर सिटी मध्ये आरोईला थोडंफार मेकअपचं सामान घ्यायचंय। गाईज एवढे सगळे प्रोडक्ट आहे ना 6-7 हजाराचे, आणि तिच्याकडे ऑलरेडी 2.5-3 लाखाचे प्रोडक्ट तिकडे पडलेले। तुमचा नवरदेव रेडी झालेला आहे, भाऊचा असा ड्रेस आहे। नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये। तर काही सगळं फिरून फायनली आता घरी आलोय। आता आहे ना मी तुम्हाला सगळं सामान दाखवणार आहे। मी फिरायला गेल्यावर काय काय घेऊन आलोय, कोणत्या कोणत्या गोष्टी मी आणलेल्या आहे। ऑलमोस्ट खायच्याच गोष्टी आहे की ना, कोणत्याच गोष्टी नाही, आणि फ्रीज मॅग्नेट आहे। तर हे बघा, आपण चालू करू इथून। तर हे बघा, याच्यात आहे ना पेरू फ्लेवरचे चॉकलेट आहे मम्मी, हा याच्यात जामून फ्लेवरचे, हा हे स्ट्रॉबेरी, हे आपल्याकडे पण भेटतं। आणि हे बघा, हे मम्मीसाठी आणलं स्पेशल। मम्मीला तिकडची इमली लय आवडली होती ना, हे स्पेशली मम्मीसाठी आणले 10 इमली। आणि ना केक, हे बघा केक खाऊन बघ, एकदम टेस्टी आहे। केक खाऊन बघ, अरविंद खा ना, केक इतका टेस्टी ना, म्हणून आम्ही केक पण आणला। आणि हे बघा, हे पण आणलेलं आहे पॅशन फ्रूटचं। हे फक्त आहे ना पाण्यात टाकायचं, हा याला साखर बिकर काहीच लागत नाही। एक झाकण एका ग्लास मध्ये टाकायचं आणि फक्त शेक करायचं। प्लस हे पहा, हे आणलेलं आहे ब्लूबेरीचं फज म्हणते, पण हे एक नंबर आहे, खायला खूप भारी लागतं, त्याला चमच्याने खायचं। आणि याच्यात आहे ना सगळ्या प्रकारचे आहे ना, काय आलं चमच्याने खायचं, मग कशाने खायचं। आणि याच्यात आहे ना सगळ्या प्रकारच्या चिक्क्या पण आहे, आणि याच्यात आहे ना जेली आहे, हर्षद फूड आहे। आणि हे इम्पोर्टेड चॉकलेट आहे, 150 रुपयाचं एवढं आहे। हर्षद टेस्ट करून सांग हे पण कसं आहे। आणि हे फोड मम्मी, कात्री घ्या हर्षद। आणि हे स्पेशली मी आरोहीसाठी आणलेलं आहे, तिला इतकं आवडतं ना म्हणून लय मोठं घेऊन आलोय, 1 किलो आणलंय डायरेक्ट। हर्षद आवडलं का सगळं? भारी आहे। आता मी हे ट्राय करून बघतो कसं आहे। हे पण खाऊन बघ, हे पण भारी आहे। स्ट्रॉबेरी पण आहे ना, फोड ना, लगेच कलर लागतो त्याचा हाताला, हे बघा। आणि ओटा कशा लाल होऊन जातं लगेच। तर काही बघा, एवढं सगळं सामान मी घेऊन आलेलं आहे। स्ट्रॉबेरी बघ खाऊन, हे थायलंडचं आहे ते म्हणे, चॉकलेट इम्पोर्टेड आहे, ते एकदम गोड आहे खायला। धर अरविंद पैसे, पकड हर्षद। जेली खा, जेली कशी सांग। आणि काही आरोईला सुद्धा सगळं ट्राय करायला भेटलं असतं, बट ती ना तिच्या मम्मीकडे गेलेली आहे, उद्या ती येणार आहे। मग सगळं थोडं 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 ती खाऊन बघत। तिला जास्त काही असं आवडत नाही माझ्यासारखं, ती थोडं थोडंच ट्राय करेल। हर्षदन मीच भिकारी, त्याला काही पण आवडतं। आणि आता आहे ना आम्हाला किचनचे डिझाईन फायनल करायचे आहे, त्यासाठी आम्ही एका ठिकाणी बघायला चाललेलो आहे किचनची डिझाईन। म्हणजे ऑलरेडी केलेलं आहे तिथलं किचन, म्हटलं तिथलं बघू म्हणजे आयडिया येईल थोडीफार। काही हे बघा, असे फ्रीज मॅग्नेट पण आणलेले आहे मी। हे बघा, हे सगळ्यात महाग आहे, हे 150 रुपयाचं आहे। हे 5 गणीचं आहे, हे गणपतीपुळेचं आहे, अजून एक आहे ना। आणि हे बघा, एक महाबळेश्वरचं आहे, हे बघा, हा त्यात केक आहे ना। असे फ्रीज मॅग्नेट नवीन घर झाल्यावर मी फ्रीजला लावणार आहे सगळे। ये कलर भी अच्छा दिख रहा नजर भाई। तर काही इट वॉज अ सेकंड डे, मी व्लॉग जो आहे तो आज कंटिन्यू करतोय। त्याचं रिझन असं आहे, काल आम्ही किचन बघायला गेल्यानंतर तुम्हाला पुढे काही व्लॉग बघायला भेटला, आणि त्याचं रिझन असं होतं की काल आम्ही किचन बघायला गेलो, खूप साऱ्या ठिकाणी किचन बघितलं, मग इतकं बोर्ड झालं माहिती का, डायरेक्ट संध्याकाळी घरी आलो आणि त्याच्यानंतर आल्या डायरेक्ट झोपून राहिलो। म्हटलं नाईटला काय व्लॉग करायचा, आरोही पण नव्हती, हर्षद झोपून राहिला होता, त्याच्यामुळे मी आज कंटिन्यू करतोय व्लॉग। आरोही तिच्या घरून आता परत आलेली आहे। आरोहीला इतके आवाज दिले, कुठे काय होऊन गेली ती काय माहिती। चावी घ्यायला गेले होते वरती। चावी घ्यायला गेली होती की द्यायला गेली होती? घ्यायला गेले होते। अच्छा। आणि आता आरोही आणि मी चाललोय बाहेर सिटीमध्ये। आरोहीला थोडंफार मेकअपचं सामान घ्यायचंय अमोल भूच्या लग्नासाठी। तिला म्हटलं चल मग आता फ्रीच आहे, आता जाऊन येऊ, कारण नंतर परत मला व्लॉग आणि ते करणार, म्हटलं मी तुला कुठे नेणार नाही। आणि ती माग लागली होती माझ्या सकाळपासून, कुठेतरी फिरायला जाऊ, पण तिला म्हटलं बाहेर ऊन इतकं आहे ना, अर्धा तर ताण त्या उन्हाचाच येतो, त्याच्यामुळे तिला म्हटलं की आपण आहे ना जून जुलैमध्ये जेव्हा पावसाळा राहील ना, तेव्हा कुठेतरी लॉंग फिरायला जाऊ, तेव्हा मज्जा पण येईल मस्त। आता उन्हाळ्यात आहे ना, अख्खा चालून घाम येतो, घाम पुसण्यातच अर्धा टाइम चालला जातो, फोटो पण चांगला येत नाही। त्यापेक्षा मस्तपैकी पावसाळ्यात जे वातावरण असतं ना, ते कम्प्लीट फिरण्यासारखं असतो। आणि आता आहे ना मम्मी पप्पा ते पण एका लग्नासाठी चाललेले आहे, त्याच्यामुळे आरोहीला म्हटलं चल आपण बाहेर जाऊन येऊ, चल। मला हे रूम पण आवरायचे, आल्यावर झाडू पण घेऊन यायचं, आठवणीने बरं का, झाडू आज आणायचं म्हणजे आणायचं, एनी हाऊ कंडिशन झाडू आणायचं आपल्याला। आणि आता आम्ही आल्टो घेऊन चाललोय छोटी, चलो।
तर आता ही मोठी गाडी ना सिटीमध्ये जात नाही, त्यामुळे आम्ही ही छोटी गाडी घेऊन चाललो. आणि इतकी भारी नाही गाडी, चालवायला इतकी मस्त आहे, सिटीमध्ये कुठे पण जाते, कान्या कोपऱ्यात घुसते लगे, एकदम भारी. घे माग घे, तुला सवय नसेल ना, छोटं छोटं वाटत असेल ना ही गाडी. घे घे माग. चलो चला, मजा येते की गाडी चालवायला? हो खूप मजा येते. तुला माहितीये मी जेव्हा पण ही गाडी चालवते ना तेव्हा मला वाटतं की इतकी मोठी गाडी माझी, इतकी मोठी आहे, पूर्ण रोड माझ्याच गाडीने भरलेला आहे. गाडी चालवणाऱ्याला तसंच वाटत असतं. पलीकडून घ्या सांग बरं. या गाडीत ब्लूटूथ नाही ना, म्हणून आरोहीने काय जुगाड करून ठेवला माहिती का, आमच्याकडे एक एक्स्ट्रा फोन होता ना अँड्रॉइड, त्यात गाणे भरून ठेवले, कारण त्याला आयफोन पण कनेक्ट होत नाही, याला ऑक्स केबल आहे साधी ती जुनीवाली, त्याच्यामुळे बरे जुगाड करून ठेवला. त्या मोबाईल मध्ये गाणे भरून ठेवले. आता आहे ना मी त्या पेन ड्राईव्ह मध्ये पण खूप छान छान गाणे भरून ठेवणार आहे, खूप सारे. आणि फोन याच्यासाठी ठेवलेला आहे की वायफाय जर कनेक्ट केलं ना तर आपल्याला युट्यूबला पण लावता येतं गाणे. ऋषी तुला माहितीये आम्ही काल ना देवगडला गेलो होतो आणि माझी गाडी एकदा पण बंद नाही पडली. घरून जशी स्टार्ट झाली तशी डायरेक्ट देवगडला थांबली होती. फक्त तुला आता चढावर नाही कळत ना? नाही, आता कळू लागले, म्हणजे थोडासा एक्सपिरियन्स येऊ लागलेला आहे. ऍक्सिलेटर ब्रेक दाबायचं नाही, क्लच हाफ क्लच वर स्टेबल धरायची गाडी आणि ऍक्सिलेटर दाबून धरायचं. तुझं ड्रीम होतं ना आपल्या गाडीमध्ये मस्त निवांत झोपायचं. फायनली मी आता कम्प्लीट करणार आहे तुझं ड्रीम. होप सो झालं पाहिजे. होप सो काय, किती सगळे बिंदास बसतात मस्त गाडीमध्ये, तर तू पण बसू शकतो बिंदास. त्यांना नाही माहिती ना गाडीचं काय कुठं दाबायचंय, त्यांना वाटतं हिला लय भारी गाडी येते ते बसते निवांत. नाही रे, तो ड्रायव्हर त्याला माहिती ना आता काय गडबड होती म्हणून गाडीमध्ये. पण असं गचकन ब्रेक नाही दाबत किंवा मग असं काहीच नाही, मी एकदम समोरच लक्ष देऊन राहते, बिलकुल स्पीड ब्रेकरवर सुद्धा दणकन गाडी उधळत नाही, काही नाही, एकदम स्टेबल चालवते, हळूहळू मस्त. व्हेरी गुड, व्हेरी गुड, प्राऊड ऑफ यू. तुला पण एकदा मस्त लॉंग ड्राईव्हला घेऊन जाणार आहे मी, लवकरच ब्लॉग येईल त्याचा पण. ऋषीला मी लॉंग ड्राईव्हला नेलं. तर आता आम्ही सिटीमध्ये आलोय आणि इथं गाडी लावायला बाप रे बाप, आम्हाला माहिती का 300-400 मीटर दूर यावं लागलं गाडी लावण्यासाठी. अरे तू जर असती, तू लावली असती की इकडे गाडी? नाही, नसती लावली. मग कुठे लावली असती? निघून गेले असते मी सरळ बाहेर निघून गेले असते. नंतर विचार केला असता आता काय करायचं. तर मॅडमची या ठिकाणी खरेदी झालेली आहे. मॅडमने 6-7 हजाराची दाबून खरेदी केलेली आहे, तरी पण अजून काही थोड्या गोष्टी घ्यायच्या बाकी आहे. नाही, आता झालं सर्व. झाडू घ्यायचा आहे ना? हा, झाडू होते तर मग लागणारच आहे ना. झाडू कशाला, अमोल भूच्या लग्नात झाडणार आहे काय? अरे नाही, अमोल भाऊच्या लग्नासाठी पाहुणे घरी येतील ना, मग साफ करायसाठी झाडू लागणार. पाहुण्यांना? अरे पाहुण्यांना नाही, म्हणजे घर बिर साफ करायला. हे बघ इथे झाडू इथूनच घ्यायचा का आपल्या घराकडून घेतो? घेऊन टाक इथून. घेऊन टाकू इथूनच, परत तिकडे गाडी थांबवायचं काम नाही. तर आरोही मॅडमनी घरी नेण्यासाठी झाडू पण घेतलेला आहे. आता रोज घर स्वच्छ दिसलं पाहिजे. हो का, तू सांगतोय का मला? किती दिवसापासून म्हणत होती झाडू नाही झाडू नाही झाडू नाही, आता झाडू घेऊन दिला झाडायला, मला मारायला नाही. बरं तुला मारते का मी काही पण सांग, व्हिडिओ तर मारते. आरोही मला म्हणे डीमार्टला जायचंय म्हणे काहीतरी सामान आणायला, बट तिला आठवलंच नाही शेवटपर्यंत काय सामान आणायचंय, म्हणून आता आम्ही डायरेक्ट घरी चाललोय ना. आता मॉलला चाललो होतो फिरायला, बट जाता आता काय दिसलं माहिती का आम्हाला? हे बघा इथे आहे ना आमच्या इथं. काय आलं? गाडी आहे दुसरी माझी, ती जाईल माग. सर काय मध्ये पण भारी वाटतंय, जत्रेत आल्यासारखं. मध्ये ना काहीतरी असे युनिक गोष्टी विकायला. कॉलेजला होतो ना तेव्हा इथं असे इंडस्ट्रियल एक्सपो भरायचे, आम्ही यायचो इथं सगळे, आम्हाला कॉलेजवाले घेऊन यायचे. आरोही आल्या ना सकाळी तिचा क्लचर तुटला होता, मला लई शिव्या देत होती, म्हणे तुझ्यामुळे तुटला म्हणे, घेऊन टाका आता, इथं लय मोठे क्लचर आहे. आणि आम्हाला नाही ते किचन पण आवडलेलं आहे. हे बघ मोरावालं किचन, तुझ्या ड्रेसला पण मॅच होतंय, गाडीला लय भारी वाटेल. अल्टोला पाडू नको. येल्लो साडी घेतलेली त्यावर सेम मॅच होतं, पण ते घालत नाही अशा कानातले. तर इथं आहे ना आम्हाला चिवडा वगैरे पण भेटला. ही छोटी भाकरवाडी आहे ना, खाऊन बघ ना, भारी आहे. खाल्ली मी. कधी खाल्ली? आता खाल्ली. तर काही आमचं सगळं फिरून झालेलं आहे. जायचं का मॉलला की घरी चाललं यायचं? घरी जाऊ. मॉलला पण काय करतो तिथं आता? बोर होईल. हा, अमोल भाऊ बाहेर गेलेले, नाही तर अमोल भाऊ असते तर गेलो असतो मॉलला. फायनली आता घरी आलोय आणि आरोहीने काय काय मेकअपचं सामान आणलंय ना, मी ते सगळं तुम्हाला दाखवतो. मला तर काही माहित नाही, बट आरोही सांगेल ते सामान काय काय कामाचं आहे. चला आता मी तुम्हाला आरोहीचं सामान दाखवतो. त्या पहिले आमची रूम बघा किती मस्त आहे. या साईडला कूलर आहे गाईज. आणि आज तो काय सांगू का, आम्ही आरोही पाणी पित होती आणि मी ना असं केलं तिला, डायरेक्ट तिच्या तोंडातून पाणी इकडे उडालं. हे दाखव ग तुझं सामान मेकअपचं. दिल थाम के बैठी है, अब मेरा मेकअप निकलने वाला है. हे तर कवर आहे.
हे तर मम्मीच्या फोन साठी कव्हर आणलंय. हे पावडर पफ आहे. हे पावडर पफ आहे. पफ ओके. हा ऋषीचा स्प्रे, हेअर स्प्रे. हा माझा हेअर सेटिंग स्प्रे. माझे प्रोडक्ट मी इकडे ठेवतो. हे काय? हा मर्सडीजचा ओरिजिनल वाला परफ्यूम आहे. हे बघा एक मिनिट मी तुम्हाला त्याची MRP पण दाखवतोय बघा. 995 पण मला तो डिस्काउंट मध्ये भेटला. आणि हा सिग्नेचरचा एक बॉडी स्प्रे आहे. त्याची MRP दाखवतो तुम्हाला 320 रुपये. फर्स्ट आहे हे माझं आयलायनर. हे हिचं आयलायनर. मी आयलायनर खूप कमी यूज करते, पण कधी कधी जेव्हा पण फंक्शन वगैरे असतं ना तेव्हा लावते मी. आणि तेव्हा माझा मेकअप पूर्ण खराब होतो, कारण की मला ते आयलायनरच लावता येत नाही अजूनपर्यंत. आणि हे एक आहे कन्सिलर. नाही कन्सिलर नाही, कलर करेक्टर आहे. कलर करेक्टर माहिती का? हे जे डार्क स्पॉट झालेले, डार्क सर्कल झालेले ना त्यांना लपवायसाठी आहे. मग मला पण काम येईल का? हा पण त्याला मेकअप करावा लागतो. नको बाबा. ही सीसी क्रीम आहे, म्हणजे मी डेलीला ब्लॉगिंग वगैरे करते, व्हिडिओज वगैरे करत राहते ना, तशी क्रीम लागते तुला. तर त्यामुळे मला डेलीला फेस चांगला दिसायला हवं, त्यामुळे सीसी क्रीम लावायला लागते. तर काही ही सीसी क्रीम. आणि हे आहे मस्करा. मस्कराच ना? हा मला काय माहिती. आता माझे आयलॅशेस आहे ना एकदम बारीक बारीक आणि छोटे छोटे आहे ना, तर त्यांना थोडस लॉंग आणि व्हॉल्यूम दाखवायसाठी हे यूज करते. ये मस्करा. आणि हे आहे शुगरचं. माझा शेड आहे यार 10 लॅटे. 10 लॅटे. हा 10 लाटे देऊ का डोंगरावर? कॉम्पॅक्ट पावडर आहे. कॉम्पॅक्ट पावडर. 10 लाटे. कॉम्पॅक्ट पावडर आहे तो. आई ब्लश कुठे गेलं? ही ऋषीची पावडर गरमीसाठी घेतलेलं. एवढे 4 प्रोडक्ट मी घेतलेले गाईज, बाकी काहीच नाही घेतलं. हा आणि हे मार्चची सेटिंग पावडर आहे. सेटिंग पावडर याच्यात शेड कोणतं आहे? बनाना शेड आहे. म्हणजे जे फाउंडेशन वगैरे सर्व लावलं की त्याला सेट करायसाठी ही लूज पावडर यूज करायला लागते. अजून हे काय एवढं मोठं? आणि साबण आहे. तुझी साबण आहे ती यूज करायची. ही माझी पूर्ण. ठीक आहे. आणि ही आयब्रो पेन्सिल आहे. माझ्याकडे ना सर्व मेकअपचे प्रोडक्ट होते, पण आयब्रो पेन्सिलच नव्हती. बरं कळले बाबा. पेन्सिल आहे तुझी. ही किती रुपयाला येते? 10-20 रुपयाची. हो का? म्हणजे काहीतरी स्वस्त आहे बाबा या मेकअप मध्ये. हे आहे ब्लश. ब्लश मला खूप जास्त आवडतं. आजकाल तेच ना, त्याचा बॉक्स पडला होता. ते कुठे गेला? बॉक्स गेला. बॉक्स परत त्याच्यात टाकला. आणि हे परत आहे इरेझर कन्सिलर आहे. कन्सिलर आहे म्हणजे खोडरबर आहे थोबाडाचं. हा ब्रश आहे. ब्रश मेकअप प्रोडक्ट आहे. 450 रुपयाचा ब्रश ना हा. हा पण त्यामध्ये 4 ब्रश आहे. 4 असं एक इकडून आणि 2 मध्ये. मग दाखव ना ते कसे. ते ओपन करावं लागेल. मग दाखव ना. त्याला काय लागतं? किती वेळ लागतो? मला ना प्रोडक्ट आणले ना की असं नवीनच ठेवावं वाटतं. असं ओपन युजच नाही करावं वाटतं. जसं की तुझा मेंदू बरोबर ना. तुझा जन्म झाला तसा त्याचा वापरच नाही झाला. हे बघ याच्या मध्ये असतो हा ब्रश आणि तो. आणि पलीकडे साईडला 3च आहे. तू तर बोलली 4 आहे. अरे अजून आहे ना. आता लावतो कसा? असं लागतो. मग ते दात वाकडे तिकडे नाही होत का त्याचे? नाही होतच ना. हे छोटा आहे म्हणजे हा आयब्रोचाच आहे. हे म्हणजे तुझ्या मामाचा काय आयब्रो? नाही इथला आहे. आय शॅडो लावायचा आहे तो. ओके झालं. डन. दाखवला. आता दुसरं. कॅन यू प्लीज स्पीक लाऊडली? हे सेफ्टी पिन. सेफ्टी पिन माझ्याकडे आहे ना टिकतच नाही. मी इतक्या सेफ्टी पिन आणून ठेवते पण माझ्या हरवूनच जातं. आता या मी टिकवून ठेवणार आहे आणि नीट ठेवणार आहे. आणि फायनली खूप दिवसांचं मला घ्यायचं होतं फाउंडेशन. माझ्याकडे ना बेस्ट फाउंडेशनच नव्हतं यूज करायला. मीन्स मी सीसी क्रीम वगैरेच लावायची रोज. फाउंडेशन मला खूप दिवसांचं घ्यायचं होतं. मला हेवी बेस हवा असतो कधी कधी फंक्शनला वगैरे, तर त्यासाठी माझ्याकडे बेस्ट फाउंडेशन नव्हतं. सो मी आता फाउंडेशन पण घेतलेले आहे. अँड गाईज एवढे सगळे प्रोडक्ट आहे ना 6-7 हजाराचे. आणि तिच्याकडे ऑलरेडी 2.5-3 लाखाचे प्रोडक्ट तिकडे पडलेले. ते स्किन केअर आहे ना. मेकअपचे कुठे होते माझ्याकडे? मेकअपचे मी तुला मागं बर्थडे गिफ्ट नाही केले का? हा पण त्यामध्ये ना तुला आता वाईट वाटेल पण ते काही ना तू कामाचे नव्हते दिलेले. पण मी यूज करते तरी पण. म्हणजे शेड वगैरे व्यवस्थित नव्हते दिले रे. बघ जा भाग अभी कुछ खाने के लिए बना भाग. तर काही आता आमच्या आरोही मॅडमनी या ठिकाणी खिचडी केलेली आहे. खिचडीला आहे ना हळद कमी होती त्याच्यामुळे थोडी पांढरी दिसती ती खिचडी. बट ठीक आहे. टेस्ट चांगली पाहिजे फक्त ते इम्पॉर्टंट आहे. तर काही जस्ट आमचे जेवण झाले ना. आमच्या घरी बघा कोण प्रकट झालेलं आहे. अमोल भाऊ नवरदेव. आणि अमोल भाऊ तुमचा ड्रेस पण आलेला आहे. आता मम्मीने ते आले ना की मस्तपैकी ड्रेस घालून दाखवा. मग मी तुम्हाला दाखवतो की आमचा नवरदेव लग्नामध्ये कसं दिसणार आहे. म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी अजून ऍड व्हायच्या बाकी 2-3 ड्रेस आहे. बट मी फक्त जो लग्नात मेन ड्रेस घालणार आहे ना भाऊ
तो ड्रेस तुम्हाला दाखवणार आहे. तुमचं लग्न मला एवढं महागात चाललं. आज मॅडमने 7-8 हजाराचे मेकअप सामान आणलं. हा आता तुमचे लेकर आमच्या मांडीवर खेळले पाहिजे फक्त. नाही त्यांच्या डुंगरावर एक डिशूम देऊ. बरं का खेळतील काय म्हणतील मला ते? काका म्हणतील का मामा म्हणतील का दादाच म्हणतील? ऋषी दादाच म्हणाल. सोपं राहील त्याला ऋषी दादा. दादा फेमस झाला भाऊ. पण मग एवढी प्लॅनिंग लगे एवढी प्लॅनिंग लगे प्लॅनिंग लगे दादा होणार का मामा होणार का काका होणार? पलटी आली तुम्ही जागेतच. या ठिकाणी आमच्या नवरदेवाचा ड्रेस आलेला आहे. बघा असा ड्रेस आहे. आता भाऊ आहे ना सगळा ड्रेस ट्राय करून दाखवणार आहे आपल्याला. तर काही या बघा या ठिकाणी आमचा नवरदेव रेडी झालेला आहे. भाऊचा असा ड्रेस आहे. भाऊ जरा स्लीव्ह असे माग करून व्यवस्थित. हा आता कसे हँडसम दिसत आहे. नाईटला लय भारी दिसल भाऊ हा ड्रेस. जेव्हा लाईट आणि ते पडेल ना आताच त्याचं बघा एकदम भारी रिफ्लेक्शन दिसतंय. आणि आता मला खूप जास्त झोप येते. आणि काही माझा लुक बघू शकता तुम्ही. मी काळा पडलोय. मी ते केसांचं डायरेक्ट लय घाण करून घेतलेलं आहे ब्लूटॉक्स करून. प्लीज मी सजेस्ट करतो पोरांनी ब्लूटॉक्स केसांना बिलकुल करू नका. नाही तर केस असे सिल्की होऊन जातात आणि लुक एकदम खराब दिसायला लागतो. आणि एवढं फिरलो त्याच्यामुळे चेहरा सुद्धा सगळा काळा पडलेला आहे. मला आता केस सुद्धा नीट करायचे, माझे फेस नीट करायचं आहे. आणि मी आता ज्या ट्रीटमेंट घेतो तुम्हाला ते आता परत चालू करायचे आहे. आणि होप सो आजचा ब्लॉग बघायला तुम्हाला मजा आली असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. Thank you.